ही गौरव परीक्षा देताना खूप आनंद वाटला आणि मी जे मेहनत केली ते मला त्याचा किती मिळाला त्यानंतर मी अतिशय मला धन्यवाद धन्यवाद. तर तुला हे एक्झाम दिल्याबद्दल आणि बक्षीस दिल्याबद्दल कसं वाटून राहिलं? मला खूप आनंद होऊन राहिला. हो का? बाकीच्या मुलांना काय सांगशील तू? माईक पकड माईक पकड. आणि तो तुम्हाला म्हणायचा आहे. जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद मॅडम. आता ते त्यासाठी आपण एकत्र जमलोय आणि त्याची आपण बरंच आतुरतेने वाट बघत आहे ते म्हणजे तुमचं कौतुक. आता तुमच्या कौतुकाची वेळ आलेली आहे आणि ते कौतुक करण्यासाठी सर्व सूत्र मी माननीय सिद्धांत सर यांच्याकडे सोपवते. ते पुढचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाची सर्व सूत्र तेच हँडल करतील अशी मी त्यांना विनंती करते. मंचावरील मान्यवरांना मी विनंती करतो जयेश साहेबराव मुसळ. जयेश त्यांना जोराई तांबडे एक घडी देऊन त्यांना दाखवला ना डब्बा 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 असा आठवं हां ठीक आहे. तिला डॉक्टर आंबेडकर मीडिया वेलफेअर असोसिएशन तर्फे तथा ON विश्वास धरणकडून एक सायकल बक्षीस देण्यात येते. सायकल ठेवलेली आहे. बेटा इकडे पाय. हां Thank you.
त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधून क्रिश सदरकर यांना अविनाश सर यांच्या हस्ते लॅपटॉप बक्षीस देण्यात येते. सर थोडेसे असेच आहे. सर या इकडे इकडे. त्यानंतर सार्थक हाडके सार्थक आहे याच्या पण विदर्भातून 6 क्रमांक आहे याच्या सार्थक हाडकेचं आणि याला पण एक सायकल बक्षीस देण्यात येतं. अश्विनी दुर्वे यांना पक्षाची टेंबूने मॅडम सन्मानित लक्ष मेटे यांना पण गजगाटे मॅडम त्यांना विनंती करतो. पल्लवी बागडे लंकिता गजगाटे या मंचावर या मूल मॅडम या मी विनंती करतो अरुणा मॅडमला ते लंकिता गजगाटे यांना विनंती करतो. या संविधान गौरव परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाला काजल मोडगरे यांचं नाव निर्वाचित झालेलं आहे. त्यांनी या परीक्षेमध्ये टॉप करून म्हणजे 100 पैकी 99-98 मार्क्स घेतले होते आणि कोविडमध्ये त्याच्यामध्ये 1 मार्क्स त्यांच्यामध्ये कमी झालेलं आहे निबंधामध्ये. तर त्यांना टोटल म्हणजे कसं आहे की 98 मार्क्स मिळालेले आहेत. त्यांच्या मामाची प्रकृती खराब असल्यामुळे ते म्हणजे रस्त्यात आहे आता सध्या येत आहेत तरी पण ते त्यांच्या मामाला मला वाटतं लता मंगेशकर हॉस्पिटलला आता ॲडमिट केलं 2 तासाआधी. तर त्यामुळे तिला यायला इथं उशीर लागत आहे. जवळपास आहे की आता किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. पहिल्या क्रमांकाला इलेक्ट्रिकल मोपेड आहे परंतु काजल मोडकरे अजूनपर्यंत इथं आले नाही.
तर त्यामुळे आपण कसं आहे की त्यांची वाटही पाहू शकतो किंवा आपण मान्यवरांना तो खूप उशीर होत आहे. तर मी सर्वांना विनंती करतो मान्यवरांना की खाली सायकल ठेवलेली आहे. त्यानंतर एक अपंग विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला बसलेला होता, त्याच्या बहिणीने त्याचा पेपर सोडवलेला होता. तर अपंग विद्यार्थ्याला आपण व्हीलचेअर देतो, व्हीलचेअर खाली आहे आणि 2 सायकली खाली ठेवलेल्या आहेत. तर त्याही म्हणजे विद्यार्थ्यांना खाली जाऊन प्रदान करू शकतो असं मी तुम्हाला विनंती करतो, कारण की वेळ खूप जास्त झालेला आहे. त्याबद्दल मी क्षमा चाहतो. कार्यक्रम असतो हा थोडा वेळ लतीफच होतो, परंतु तुम्ही इथं आल्यामुळे या कार्यक्रमाला खूप ऊर्जा मिळाली, बळ मिळालं आणि विद्यार्थ्यांचं मनोबलही वाढलेलं आहे. आणि नेहमी आमच्या असंच सहयोगात राहा, विद्यार्थ्यांच्या पण सहयोगात राहा, आमचं मनोबल वाढवा. कार्यक्रम नेहमी खरोखर असतो. काही किंवा गैरफायदा घेत असते, परंतु अजूनपर्यंत असं काही आढळलं नाही. परंतु आमच्या कार्यक्रमामध्ये सत्याचं असतं. आपल्या या संस्थेला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव लागलेलं आहे, त्यामुळे आम्ही या द्वितीय क्रमांकाला लॅपटॉप 6व्या क्रमांकाला सार्थक फडके यांना सायकल बक्षीस देण्यात येत आहे. 5व्या क्रमांकाला अपंगाची व्हीलचेअर आदित्य नाईकला देण्यात येत आहे. असा फोटो पाहिजे पेपर. तर मित्रांनो, ही सायकल आहे, बक्षीस मिळालेली सायकल आहे. संविधान गौरव परीक्षेचं या मुलीने अभ्यास केला होता आणि परीक्षेला सुद्धा बसली होती. तर बेटा, नाव काय तुझं? माझं नाव कोमल कृष्णकुमार निनादकर आहे. कोमल, तू परीक्षा दिली? अभ्यास केला होता? कुठं राहते तू? मी बोरगावला राहते. बोरगावला राहते. हो का? कसा होता पेपर? छान होता. अच्छा, ऑप्शन कसं काय सोडवले होते तुला मार्क्स? अभ्यास केला होता ना. हे संविधान हे आपल्या भारताचे संरक्षण वगैरे, संविधानाचं राष्ट्र वगैरे. अच्छा, ते त्याच्यातून काय शिकायला मिळालं तुला संविधानाच्या याच्यामधून? संविधान हे आपल्या भारताचे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे लिहिलं आहे, तर ते म्हणजे भारताच्या कामात आहे. कायदे वगैरेसाठी संविधान कामात येते. अच्छा. तर तुला किती मार्क मिळाले त्याच्यात? मला मार्क आता तेवढे माहीत नाही, पण माझा क्रमांक आला आहे. तुझा कितवा क्रमांक दिला तुला? मला 6वा की 7वा. सातवा क्रमांक दिला. 7व्या क्रमांकामध्ये तुला सायकल मिळाली आहे ना? अरे वा, खूप छान. हे बघा मित्रांनो, असं तुम्हाला जर बक्षीस पाहिजे असेल तर अशी मेहनत करावं लागणार आहे. हा, प्रत्येक मुलाला अशी मेहनत करावं लागणार, तेव्हा कुठं असं बक्षीस मिळेल. माझं नाव कोमल कृष्णकुमार नवलारकर आहे. मी वर्ग 10ची विद्यार्थिनी. मला संविधान ही गौरव परीक्षा देताना खूप आनंद वाटला आणि मी जे मेहनत केली ते मला त्याचं फळ नक्की मिळालं. त्यानंतर मी अतिशय मला आनंद होत आहे. धन्यवाद. अरे वा, धन्यवाद. काय नाव तुझं? माझे नाव जयश्री डॉक्टर सनी. मी वर्ग 9चा विद्यार्थी. कोणत्या वर्गात आहे? वर्ग 9. वर्ग 9. अच्छा, परीक्षा दिली होती का? हो. कितवा क्रमांक आला तुझा? माहिती नाही. माहीत नाही, पण बक्षीस काय मिळालं? मला वॉच दाखव. स्मार्ट वॉच दाखव ना, वॉच दाखव. अच्छा, बॅगमध्ये ठेवली का? घरी जायची मोठी गाई. अरे वा. किती वॉच आहे याच्यामध्ये? एक वॉच आणि एक इयरबड. माईक लावा त्याच्या तोंडाले. अरे वा. एक वॉच आहे आणि त्याला 7 पट्टे आणि एक इयरबड दिले. अरे वा. बरं, तुला हे एक्झाम दिल्याबद्दल आणि बक्षीस दिल्याबद्दल कसं वाटून राहिलं? मला खूप आनंद होऊन राहिलाय. हो का? बाकीच्या मुलांना काय सांगशील तू? की माईक पकड. तुम्ही चांगले अभ्यास करा आणि देशाचे नाव म्हणजे मोठं करा. देशाचं नाव, संविधान हे डोक्यावर ठेवायचं आहे की डोक्यात शिरवायचं आहे? डोक्यात शिरवायचं आहे. कसं शिरवू आपण संविधान डोक्यात? म्हणजे नियमित त्याला वाचणे आणि त्याचे स्मरण करणे आणि डॉक्टर बाबासाहेबांना पण स्मरण करणे. अरे वा. बाकीच्या मुलांना पण असंच बक्षीस मिळालं पाहिजे का? हो. त्यांनी काय करावं लागेल त्यांच्यासाठी? त्यांनी पण असे बक्षीस घेण्यासाठी मेहनत करावी. परीक्षेत भाग घ्यावा लागेल. हो. पुढल्या वर्षी पण ही परीक्षा राहणार, तर आताच विचार करून ठेवा कोणाकोणाला पार्टिसिपेट व्हायचं आहे म्हणून. बरोबर आहे ना? चला, नेक्स्ट कोण आहे आता? चला, त्यांची